नमस्कार. आज मी शोगरेन्स डिसीज बद्दल बोलतोय. शोगरेन्स सिंड्रोम. चहा घेता घेता सहजच आजचा विषय आपण जरा वेगळा घेतलाय. कारण त्याविषयी आपल्याला माहिती असणं जरुरी आहे. जसं रुमॅटॉइड आर्थरायटिस, सोरायसिस हे जसे डिसीज ज्याला ऑटोइम्युन डिसीज म्हणतात. अशाच जातीतला हा एक शोगरेन्स डिसीज, शोगरेन्स सिंड्रोम या नावाने ओळखला जातो आणि त्याचे पेशंट्स मिळतात. ते खूप कमी असतात, पण ते मिळतात आणि त्यांना इफेक्टिव्हली उपचार करावे लागतात. पण ह्याच्याबद्दलचा अवेअरनेस खूप नसल्यामुळे आणि काही कारण घडल्यामुळे आज मी हा विषय बोलण्याचं ठरवलेलं. याच्यामध्ये मुख्य लक्षण असं असतं, की डोळ्यांमधले येणारे अश्रू कमी होतात, डोळे ड्राय व्हायला लागतात आणि सलायवा म्हणजे आपल्या लालोत्पादक पिंड जे सलायवरी ग्लँड्स आहेत, त्यांचं सिक्रेशन कमी होतं आणि तोंड हे कोरडं पडायला लागतं. थोडक्यात हा सिंड्रोम जो आहे तो एक्झोक्राईन ग्लँड्स म्हणजे घामाच्या ग्रंथी असतील, स्वेट ग्लँड्स किंवा सलायवरी ग्लँड्स अशा ग्लँड्सवर त्याचा इफेक्ट आधी दिसतो. अश्रू निर्माण करणारे ह्या ग्रंथींवर त्याचा परिणाम लगेच दिसतो आणि तो समजून येतो आणि त्यामुळे डोळ्यांची पापण्या म्हणजे डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल करणं कठीण होतं. कारण डोळे ड्राय होतात. त्यामुळे डोळे लाल होतात, डोळ्यांमध्ये घर्षण जाणवतं. तसंच तोंड हे सुकून जातं आणि चावणं, गिळणं हे कष्टाचं होतं. तसंच घाम येणं कमी होतं, बंद होतं. या सगळ्या गोष्टी सहसा अचानक तर होतच नाही, पण त्या गोष्टी लक्षात येणाऱ्या असतात. थोडक्यात श्रमाने सुद्धा आपले आपलं तोंड कोरडं पडू शकतं आणि किंवा भीतीने तोंड कोरडं पडू शकतं. तोंडातलं येणारी सलायवा कमी होते किंवा खूप कॉम्प्युटरवर किंवा मोबाईलवर काम केलं तरी सुद्धा डोळे हे ड्राय होतात आणि आपल्याला डोळ्यांचा त्रास जाणवतो, डोळे लाल व्हायला लागतात. पण ह्या डिसीजमध्ये ते प्रकर्षाने जाणवतो कारण ते बऱ्याच काळापर्यंत असतात. आणि ह्याला आयुर्वेदाचे उपचार करता येतात. होमिओपॅथीबद्दल, नॅचरोपॅथीबद्दल मला माहिती नाही, त्यामुळे मी बोलू शकत नाही. पण हा ऑटोइम्यून डिसीज असल्यामुळे ह्याच्यावर ट्रीटमेंट करता येते आणि ट्रीटमेंट करावी लागते. दुसरी गोष्ट अशी की सुरुवात जरी या एक्झोक्राईन ग्लँड म्हणजे ज्या ग्रंथींमधनं स्राव त्या ग्रंथींच्या बाहेर जातो, अशा प्रकारच्या ग्लँड्सवर त्याचा प्रभाव आधी दिसला तरी त्याची पुढे त्याचे परिणाम आहेत आणि त्यामध्ये पायात पहिल्यांदा सेन्सरी म्हणजे संवेदना कमी होतात. टिंगलिंग होतं किंवा नमनेस वाटतो, मुंग्या आल्यासारखं वाटतं. पायाखाली वाळू असल्यासारखं वाटतं किंवा अशा स्वरूपाची लक्षणं सुरुवातीला दिसत लागतात. बोटांचे स्पर्श जे आहेत हे समजत नाही. समजू ते बोथट होतात. त्यांची जाणीव अस्पष्ट होते. अशा प्रकारची लक्षणं दिसायला लागतात. कारण हे सिक्रिशन्स कमी होतात. तसंच तो रक्तप्रवाहही कमी होतो आणि कारण त्याच्यामध्ये ज्या बारीक केशवाहिन्या असतात ज्याच्यातनं रक्त वाहतं त्यांनाही सूज आलेली असते आणि त्याचा परिणाम म्हणून हे सगळं झालेलं असतं. तर सुरुवातीला संवेदना आणि नंतर संदेश अशा दोन्ही प्रकारच्या संदेशवहन यंत्रणा ही कोलमडते आणि त्यामुळे मोठ्याच त्रासांना सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे आज आपण हा विषय बोलतोय. सुरुवातीला आधी म्हटलं तसं जणू काय पायाची संवेदना कमी झाली किंवा पायाच्या एखाद्या बोटाची संवेदना कमी झाली किंवा हाताच्या एखाद्या बोटाची संवेदना कमी झाल्यासारखी वाटणं. या सगळ्या गोष्टींपर्यंत सुरुवात होते आणि बऱ्याच वेळेला आपण
त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा अ, काही वेळेला व्हिटॅमिन डेफिशियन्सीमुळे सुद्धा अशा गोष्टी झालेल्या असतात. त्या व्हिटॅमिन डेफिशियन्सी भरून आल्याबरोबर त्या गोष्टी नाहीशा होतात. पण या गोष्टी व्हिटॅमिन घेतल्यानंतर सुद्धा योग्य प्रकारची काळजी घेऊनही त्या जात नाही आणि त्यावेळेला पहिल्यांदा आपल्याला हे लक्षण म्हणून आपल्याला धरायला लागतं आणि तो म्हणजे पुढची त्या न्यूरोपॅथी म्हणतो आणि ह्या न्यूरोपॅथीची सुरुवात झालेली असते आणि ही न्यूरोपॅथी म्हणजे नर्वला येणारी एक प्रकारची सूज आणि त्याच्यामध्ये होणारे डिजनरेशन त्यामुळे ज्या संवेदना वाहून नेणाऱ्या ज्या मज्जातंतू आहेत त्यांचं डिजनरेशन होतं आणि त्यामुळे संवेदना वाहून नेल्या जात नाही आणि काही काळानंतर संवेदना वाहून जात हे एवढ्या लेवलला होतं की उभं राहणं किंवा काही काही वेळेला विजन ब्लर होणं आणि वेगळ्या प्रकारच्या संवेदना कमी होत जाणं याही गोष्टी होत राहतात. त्यामुळे ह्या प्रोग्रेसिव्हली वाढणाऱ्या जर वाढणारी लक्षणं जर असतील तर त्यावेळेला शुगरेन्स डिसीज आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आपण हे डिटेलमध्ये अशासाठी बोलतोय की हा पटकन समजत नाही आणि ज्यावेळेला समजतो त्यावेळेला त्याच्यावर उपचार करणं कठीण होऊन जातं. त्यामुळे ही न्यूरोपॅथीची अवस्था जी आहे ती सुरुवातीच्या काळात जर समजली तर त्याच्यावर बऱ्यापैकी काही करता येतं. अर्थात हा डिसीजच एवढ्या कमी लोकांमध्ये दिसतो की त्याच्यावर मोठ्या प्रमाणातली कुठली स्टेटमेंट्स करणं इज व्हेरी डिफिकल्ट. पण तरी सुद्धा काही उपाय होऊ शकतो आणि काही काळ त्याचे परिणाम दिसतात असं मी नक्की सांगू शकतो. कारण तसे पेशंट्स ट्रीट करण्याचं भाग्य मला मिळालं. पण असे पेशंट्सच खूप नसतात. 0.1 to 4% एवढं त्याचं प्रमाण आहे. त्यामुळे अगदीच कमी प्रमाण असल्यामुळे ते खूप पेशंटच नसतात. त्यामुळे त्याच्यावर मोठी रिसर्च किंवा त्याच्यावर मोठी अशी स्टडी काय झालेली दिसत नाही. पण हा वातव्याधींपैकी प्रकार मानता येतो आणि त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट करता येते. त्यामुळे आयुर्वेद, होमिओपॅथी किंवा नॅचरोपॅथी या आणि योगाची मदत घेऊन, आहाराची मदत घेऊन या विषयावर बरंच काही करता येतं. हा अवेअरनेस निर्माण करणारा आजचा हा भाग. त्यामुळे इथेच थांबवतोय. हा नक्की सबस्क्राईब करा चॅनेल. हा विषय तुमच्या ओळखीच्यांमध्ये शेअर करा आणि जरूर लाईक करा. जय जय रघुवीर समर्थ.